ऐन श्रावण महिन्यात सण उत्सवांना सुरुवात झालेली असताना साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत. महिनाभरापूर्वी किरकोळ बाजारात सुमारे 45 रुपये किलोने मिळणारी साखर आता अनेक ठिकाणी 60 रुपयांच्या पुढे पोहोचली आहे. गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी यांसारखे सण जवळ येत असल्यानं साखरेची मागणी वाढतीये. त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असून साखरेच्या दरवाढीमुळे मिठाई, बेकरी, विविध खाद्यपदार्थांचे उत्पादन खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी नीलम चापुडे यांनी. आखाती देशाच्या युद्धाच्या वेळेस पेट्रोल डिझेलचे दर वाढले, तर त्यानंतर आता दूध आणि साखरेचे रेट वाढले आहेत. यामुळे जे मिठाई बनवण्यासाठी साखर आणि दूध जे वापरले जातात, त्यामुळे मिठाईंचे सुद्धा रेट वाढणार आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावरती मिठाईचे रेट वाढले आहेत, त्यामुळे जे सामान्य नागरिक आहे हे मिठाईकडे पाठ फिरवताना आपल्याला पाहायला मिळेल. आताच काही दिवसात रक्षाबंधन आहे, त्यानंतर गणेशोत्सव आहे. याच्यामध्ये अनेक प्रमाणात हे नागरिक जे मिठाईचा वापर केला जातो, प्रसादासाठी असो किंवा रक्षाबंधनला तोंड गोड करण्यासाठी मिठाईचा वापर केला जातो. यामुळे जे सामान्य नागरिक हे दुकानदाराकडे या मिठाईच्या दुकानाकडे येणार होते, त्यांच्या याच्याकडे म्हणजे कल जरा झुकलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच्यातच साखरेचे रेट वाढले. त्याच्यावरच आपल्यासोबत बोलण्यासाठी जे स्वीट मार्टचे दुकानदार आहेत, ते काय सांगाल की जे साखर आणि दुधाचे रेट वाढले आहेत, त्यामुळे मिठाईचे रेट सुद्धा वाढले आहेत का? अभी तो नहीं बढ़ाया, मगर बढ़ा देंगे हम भी। साकर का रेट बढ़ गया तो हम भी रेट बढ़ाने वाले। नहीं परवड़ रहा है ऐसे ही। आणि दुधाचे आणि साखरेचे दोन्हीचे रेट वाढले आहेत आणि मिठाई बनवण्यासाठी दोन्ही वस्तू महत्वाच्या आहेत. मग तर त्याबद्दल काय सांगतात? दूध का भी रेट बढ़ गया, साकर का भी बढ़ गया। अभी रेट बढ़ाना ही पड़ेगा ना, परवड़ता नहीं है। भाड़ा इतना ज्यादा है कि रेट ही नहीं परवड़ रहा है, तो रेट बढ़ाना पड़ेगा। जी पहिली साखर जी 45-50 पर्यंत मिळायची, आता त्याचे रेट हे 60च्या पार गेले आहेत, तर काय सांगाल? पहले वाला रेट ठीक था, अभी जो इतना रेट बढ़ा लिया वो बहुत ज्यादा हो गया। अभी इसके लिए तो रेट बढ़ाना पड़ेगा ना। जर याचे मिठाईचे रेट वाढले, जे नागरिक तुमच्याकडे मिठाई घेण्यासाठी येतात, ते सुद्धा ऐन सणासुदीच्या तोंडावरती एक म्हणजे त्याच्याकडे पाठ फिरवतील का? मतलब जो आपके पास मिठाई लेने के लिए आते हैं, जो रेट बढ़ गए, तो जो सामान्य नागरिक है वो आपके पास कम आने लगेंगे? आने लगेंगे ना, कम आएंगे ना। फिर इतना महंगा कौन लेगा? कोई लेने वाला ही नहीं ना। ज्यादा महंगा हो जाएगा तो कोई लेने आएगा ही नहीं, तो फिर कैसे धंधा होएगा?